अवस्था आम्हाला माहित आहे का झाली. आम्ही जागाव का नको झाले हा माणसाला. कुठे तर चिताच्या झाडाला पैसे 150 रुपये लागा. 150 रुपये. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या, लाडक्या भावाच्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी वाजलेत 5:30. हे बघा सगळे रेडी झालेले आहेत. पाहुण्याने तर जॅकेटच घातलंय. काय अयो शेकुटी केली आज. शेकुटी लावून फायदा नाही रे, परत थंडी वाजते नंतर. शेकुटी होऊ दे ना काय हवा. पहिलवान बघा आपला फक्त चड्डीवर. हे बघा सकाळ सकाळी व्हिडिओ कॉल. अरे बाबा मी कसा बोललो बाबा. अरे रे रे सकाळ सकाळी लाज वाटते जरा. हा बंद कर. हा मी टाकणारच आहे. सुबह सुबह जय. हा चालोच. गाइज फायनली आम्ही अकॅडमीमध्ये पोहोचलोय. गाईज आमची अवस्था आम्हाला माहित आहे का झाली. आम्ही जागाव का नको झाले हा माणसाला. कुठे तर चिताच्या झाडाला पैसे घेऊन लोट काढावं काय काही वाटणार नाही. खाली लोट कुठं काही वाटलं नाही चिताच्या झाडाला. 2 तास रे 2 तास नॉन स्टॉप पळालोय. 2 तास. मांड्या कुठं आहे, पाय कुठं आहे, तळवा कुठं आहे कळत नाही आम्हाला. असं सगळं दुखायला लागलं अंग. आई ग मांडी उचलून ठेवायची हिंमत नाही राहिली आमच्यात. एवढं भयंकर दुखायला लागलं. तर काय अकॅडमीच्या बाहेर येऊन बघा कॅडबरी घेतली आणि साबण घेतलाय. कॅडबरी घेतली बाई कारण की तोंडात लयच वेगळं वाटत होतं. म्हणजे क्षमताच नव्हती. गोड खाल्ल्यामुळे जरा तरी बरं वाटतंय. तर चला आता जाऊ अकॅडमीमध्ये. सुट्टी करतो ना तेव्हा बार कसं काहीतरी होतं. मी जेव्हा आजारातून बाहेर येतो ना तेव्हा असं मोठं काहीतरी घडतं ना. गाईज आमची एवढी हवा बेकार झाली ना आज. लाईट पण गेली. लाईट बंद करते कोणतरी. मला कपडे घालू वाटत नाही अक्षरशः. एवढा वैताग आलाय आज. एवढा म्हणजे रनिंग करून कंटाळा आला. मी आता नाश्त्याला बोलवलंय. नाश्त्यासाठी बडमोड्यावरती आपली ट्रॅक पॅन्ट घातली आहे आणि वरती स्वेटर घातलाय. 17 किलोमीटर रिटर्न. 17 किलोमीटर रिटर्न गाईज. 2 तास नॉनस्टॉप रनिंग. विचार करा अशी फाटून 4 झाली ना भाई. शपथ असं वाटतंय कोणी मला फास जरी दिला ना तरी मी स्वीकार करीन तो फास खुशी. एवढं बेकार दुखतंय ते. आता जाऊया नाश्ता करायला. काय आळस नाही हो, सुख पाहिजे, चेन पाहिजे. आला नाश्ता केला, आला पसारला. सकाळी पाळला, आला पसारला. संध्याकाळी जेवतो, आला पसारला. अरे काय धंदे. ओम्या लबाड नाही बोलत. सांग द्याला खरे कुठे. ओमे तर कुठं दिवा लावलाय. ओम्या बोलला देव बोलला. ओमेने तरी कुठं दिवा लावलाय. तुम्ही माझ्यासारखाच आहे. फरक आहे तुझ्या पाय घेऊ नको. बरं घे एनर्जी. अहो माणसाला असं पिळून काढल्यावर माणसाने काय करावं तुम्ही सांगा मला. मग जय हो जय हो जय हो म्हणत म्हणत होच केला आमचा. त्यातनं सरांचा आवाज आला की अजून भीती वाटते आहे का नाही. कुणाचं काय तर कुणाचं काय मला सर दिसलं. मी पोहतोय मधनं आवाज आला जय हो. पहिलं इकडे तिकडे बघितलं आपलं कानबिन वाजतात काय नंतर आवाज आला धुमाळ आत उचलून टाक.
चला रे लवकर जेवायला. सगळेच गेले. असू दे रे, जाऊ दे. मनाला संतुष्ट भेटला ना माझ्या. आमचा कृष्णाने टाकले. मी पण टाकणार होतो. कोण कोण टाकले? काय होय, कोण कोण टाकलं? म्हणलं कृष्णा तुषारचं निघलं की मी टाकणार. तुषारने टाकतील. तर काय आपण आता विचारू सकाळी रनिंगचे परिणाम कसे आहेत. उमा, सकाळी रनिंग केल्यावर परिणाम काय झाले? काय 2 शब्द? नाही इच्छा बोलायची. आर्यन तुमचे खूप तुमचे 2 शब्द. पैलवान, ओ पैलवान, सकाळी पळायल्याबद्दल तुमचे 2 शब्द. हा 2 शब्द लय भारी आहेत. आणि जाऊन झोपा आता तुम्ही चादरीत मुंडी होऊन पळा पहिल्यांदा. तुषार तुम्ही जाऊन पहिल्यांदा चादरीत मुंडी होऊन. पाहुणं, सकाळी पळायल्याबद्दल काय 2 शब्द, कसं वाटलं? तू जाऊन झोप चादरीत मुंडी घालून मला आवाज एवढा तुझे पाहिजे रे मला. एकदा कर ना माईच्या. हो सर, जातो की येतो की चालेल. तर काय फायनली वाजले 4:30. जे बघू वाटत नाही. चला, हे बघा इथं चालू आहे आमची दाढी कटिंग. 150 रुपये. नीट कर. चालू तरी आहे का मशीन? बोललो असतो व्हिडिओ चालू आहे म्हणून नाही बोलू शकत ना. इसका तो फायदा उठाता है. बाळा, न्हाव्याचा कोर्स कुठनं शिकला रे? स्वतः साम्राज्य उभारलंय. वैयक्तिक. बाळा बाळा द टेलर. नाक करते काय एवढं लागते. क्वालिटी आणि आपल्याला कोणाची गरज लागत नाही. ए, दाढी करायची आहे का तुला? बरं आहे, अर्धी इथं अर्धी इथं अर्धी इथं. अकरेवानी वीरेंद्र आपली काय झिंगर. नरेंद्र एकच मिनिट. गाईज, मी आहे ना लय विचार करतो की तुम्हाला एकदम भारी कॉन्टेंट दाखवावं, इथं जावं तिथं जावं. पण काय होतंय ना, मी विचार करतो की आज इकडे ह्या डोंगरावर जावं, उद्या त्या डोंगरावर जावं, परवा इकडं जावं, लॉंग लॉंग. हा, लावा पावडर लावा. आता घामाने निघणारच आहे. बघू जरा तोंड पावडर लावायच्या आधी. पण ही माणसं एवढं पळवतात की ते माझ्या हातात फोन घेऊन पळायची क्षमताच राहत नाही. विचार करा, एवढं पळवतात. तुम्ही ह्या दोघांना, माझ्या कट्टरला विचारू शकता कशी अवस्था असते. हे तर दुपार झाली की मरायलाच येतं. हां, काय मग आज पण एवढं पळवलं, पाय जाम, हात जाम. तेव्हा मंग्या काय करायला लागला? होय मंग्या, का रे? हा, चल, तुला थोडी ना असं बसू देणार आहेत. काय बोलला सरांना? विचारलं हा. आणि ते नाही म्हणले तर चल, मी बी करतो वॉकिंग त्यासोबत. चल, बोलून बघू, झालं तर ठीक, नाही तर नाही. बोलतोय गायकवाड सरांना सांगून बघू की वॉकिंग करतो आम्ही, उद्या लॉंग आहे, परवा पण लॉंग आहे. मार मार. अरे पाय तुटानं गेलाय, गुडघाच फोल्डनं गेला माझा. तर संध्याकाळी मालिश करून द्यायच्या. हा, कुठं तू बोलशील बाथरूम मध्ये? नाही बाबा, असं कर, सॉक्स असं कर ना. थांब ना, करून दाखव ना, करून दाखव. ही लय भारी. मी रोज करीन, सकाळ संध्याकाळ 3 टाइम करीन. इथं काय रे, पोटावर झोप, आडवा झोप, पालता झोप, काय ती चालूच असते. ते नाही काय
अरे त्यात 2 मिनिटाचा रेस्ट तरी भेटतो रे. इथं गाडीच माग यांच्या तर. हा आमच्या गाडी माग हे मंगे जायचं पुढपर्यंत तावा तिकडं चालत बरोबर माग इकडं आला की बरोबर हॉर्न वाजवा पिप पिप परत चला हाय तसं चला. सकाळी मी कसं केलं ओ बाबा जावा का बाबा बाईक जावा कशाला डोकं कोवळं जावा आता तर गाडी घेऊन मी नाही केली मी म्हणलं इथं आल्यावर पण नाही केलं बाबा बसले तिकडे काय गेलं तिकडे चालून नाहीच ना दिलं. अरे बाबा चार आहे ती मी आम्हाला बसली सर नवी गुडगा कसं कापलाय कसं बघ माझा पाय नाव घेतलं तरी. अरे बाबा असं हळू घेऊन हळू थांबतो म्हणजे का पॉम्प 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 करा मग या आणि जिकडल्या बाजूला आम्ही चलाय बघणार का तिकडल्या बाजूला गाडी घालायला बोलत बसली सुट्टी नाही. आम्ही विचार करत दगडावरच गाडी चालवली दगडावर चालत होतो दगडावर एक टायर घातला यांनी त्यांच्या गाडीचा थांबले की गाडी घालायला बरी. कुठलं पण सर असलं ना तरी चालून द्यायचं भोसले सर असतं राजे तर खुबा धरून बसला होता असा. अरे बाबा खूप नाही माझा एवढा दुखला नाही का आता काय सांगू. अरे खरं मी नदी आली ना मला कळत नव्हतं की गुडघा चालतोय का नाही गुडघा फोल्ड होतोय का नाही माझी एवढी बेकार अवस्था. अरे तुझी अवस्था झाली का माझं पुढे येऊन कुठं बसली सच्च्या गाडीला धोंडा घाला काही नाहीतर बसले सर स्पीड नाव नको ना पोरं सगळी रस्ता त्याला बाजू असं लागली पुढे जाऊन दमतो. वादळ आला म्हणून बाजूला झाले असते नाही नंतर मग थोडं झिरोच्या स्टेप न ओढलं ना वडायला असं लागलं पर्याय कांदा बटाटा समोर चला लवकर. गाईज फायनली वर्कआउट झालेलं आहे आज सरांनी फक्त 400 मीटर रनिंग करवली बस बाकी काही नाही तरी आमचा घाम निघाला भाई अख्खा टी शर्ट माझा ओला झाला तुम्ही बघू शकता कारण पूर्ण एरिया असा ओला झालाय आणि इकडनं खालने असा ओला झालाय पूर्ण हात बीज सगळं ओला झालाय फक्त 400 मीटर रनिंग हा आणि बाकी सगळी पीटी हे कर ते कर इकडं जा तिकडं जा शूट मार हे कर ते कर. आता जाऊया फटाफट आंघोळ करूया आणि मग तुम्हाला भेटतोच चला. तर गाईज लंच टाइम चला जेवायला चले धुमाळ येऊ दे दार बंद करा. हे गाईज मच्छर येतात म्हणून आमच्यात दूर केला जातो. नाही राहू दे आमच्यात लय मच्छर आहे. विजवा कसं विजवायचं ते कपडा थांब विजायला लागलं कपडा पेटल नाही येड बधीर कुठे नेत नाही. बस करा दार बंद करा ही घाल त्यात अरे डोळा गेला. थांबा गायज आपली मच्छरदाणी उडून घ्यावी. बस करा सगळी वेळ द्यायची. येऊन जावा. तुषारनं तर आज वाटी चटून बसून काढलेला आहे तुषारनं आज आणि आम्हाला वाट्या बसून दिलेली आहे. आणि पण हो का कारण की आपल्याला 2 वाट्या चिकन भेटले गाईज एकट्याला 2 वाट्या चिकन भेटले आणि 1 वाटी बसून भेटली आपल्याला नाही टेन्शन. ए भाऊ चपाती पाहिजे का तर काय आता वाजलेत 12:30 नाही सॉरी 10:30. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.